हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी आता चहा बनवायला घेतलेली आहे. नंतर मग मस्त अशी चहा पिऊन घेणार आहोत. त्यानंतर आम्हाला जायचं होतं थोडं हॉस्पिटलमध्ये. मला बरंच वाटत नव्हतं, त्यामुळं म्हटलं एक वेळ जाऊन येऊ. मग हॉस्पिटलमध्ये तिथं आम्ही जात होतो. तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरने मला इंजेक्शन आणि एवढ्या साऱ्या गोळ्या दिल्या ना. इंजेक्शन एक घडी सहन करू शकतो माणूस, पण गोळ्या मला अजिबातच आवडत नाही. तुम्ही बघू शकता, बघा किती गोळ्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि सगळ्या मोठ्या मोठ्या गोळ्या आहेत. मला गोळ्या घ्यायला अजिबातच आवडत नाही. त्यानंतर थोडं मूड फ्रेश करण्यासाठी मी समोसे खाल्ले. धीरजला म्हटलं आण, माझ्या तोंडाला काहीच चव नव्हती व बाहेरची खायची इच्छा होती, म्हणून मग ते आणले आम्ही. नंतर छान असं रेडी होऊन आम्ही गेलो विसर्जनासाठी. गणपती विसर्जनासाठी आम्हाला जायचं होतं व तिकडंच आम्हाला जेवण होतं, त्यामुळं आम्ही तिथं जायला निघालो. तिथनं आल्यानंतर लगेचच धीरजनी मला मालिश करून दिली. छान असं तेल लावून त्यांनी मला मसाज करून दिली होती व याच्यामुळं ना एवढी छान अशी झोप येते ना मसाज केल्यानंतर की कायच सांगू. रोजचा थकवा जो आहे ना तो याच्यामुळं निघून जातो आणि असं फ्रेश एकदम छान असं वाटत असतं. म्हणून मग मी ज्या दिवशी मला सुट्टी असेल त्याच्या आदल्या दिवशी मी धीरजला मालिश करायलाच लावते. रोज एवढा वेळ आम्हाला मिळतच नाही, त्यामुळं सुट्टीच्या आदल्या दिवशीच मी हे करत असते किंवा आठवड्यातून एकचदा मला डोकं धुवायचं होतं. त्यामुळं मला हेअरफॉलसुद्धा खूप जास्त होतो आहे. त्यामुळं मी आता प्रयत्न करेल की आठवड्यातून 2 वेळा तरी माझं केस धुणे झाले पाहिजे. व इथे छान अशी त्याने मालिश करून देऊन मस्त असे केस विंचरून मला वेणीसुद्धा तो घालून देत आहे. छान अशी त्याने मला इथे वेणी घालून दिलेली आहे. नंतर दुसऱ्या दिवशी मी इथं हेअर वॉश केलेला आहे व हेअर वॉश झाल्यानंतर म्हणजे माझी आंघोळ वगैरे सर्व झाल्यानंतर मी आता इथे थोडं बॉडी लोशन वगैरे लावायला घेत आहे. व आज सुट्टीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं ना कायच सांगू. रोज गडबडीत आंघोळ होते, कशी पण आपण करा हर हर महादेव करून आपण निघून जातो, पण सुट्टीच्या दिवशी छान पद्धतशीर हळूहळू आंघोळ आपली होत असते. जेवढा वेळ पाहिजे तेवढा आपल्याला मिळतो. कोणत्याच गोष्टीची घाई वगैरे असे नसते आपल्याला. त्यामुळं मी आरामात अशी आंघोळ करून घेतली आहे. मला आज खूपच फ्रेश वाटत आहे आणि माझी दिवसाची सुरुवातसुद्धा खूप छान झालेली आहे. छान असं इथे मी बॉडी लोशन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी घरी असल्यानंतर मी मेकअप वगैरे जास्त करत नाही, फक्त पावडर लावते आहे बस. बाकी कुठं मला बाहेर जायचं असेल तरच मी मेकअप करते. हॉस्पिटलमध्ये जाताना सुद्धा मी मेकअप करत नाही, कारण की हॉस्पिटलमध्ये पण चालतच नाही, त्यामुळं आपलं साधंच जायचं. नंतर मी लगेच इथं देवपूजा करायला घेतलेली आहे. सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर देवपूजा ही आलीच आणि एरवी रोज करायला वेळ मिळत नाही, कधीतरीच मिळतो. त्यामुळं मग मी सुट्टीच्या दिवशीच देवपूजा करून घेते. संध्याकाळचा फक्त आमच्या देवांना दिवा लागत असतो, बाकी आंघोळ वगैरे जास्त त्यांची होत नाही. सुट्टीच्याच दिवशी सुट्टी असली तरच मग त्यांची आंघोळ पद्धतशीर अशी केली जाते. मी इथं आता ते करून घेणार आहे. ही बैलजोडी बैलपोळ्याच्याच दिवशीची तिथंच्या तिथंच आहे, कारण की दुसरीकडे ठेवली तर ती परत फुटेल, म्हणून मग मी त्याला तिथेच ठेवून दिलेली आहे. आणि पॅक करून ठेवायचे म्हटलं तर तसा बॉक्सच मिळत नाही आहे की पॅक करून त्याला ठेवू शकू. त्यामुळं म्हटलं जाऊ दे, तोपर्यंत तिथंच राहू दे तिला. आणि छान पण वाटते ती तिथं, त्यामुळं मग मी तिथंच ठेवलेली आहे. इथं देवांची आंघोळ करून मी मस्त त्यांना हळदी कुंकू लावून घेत आहे.
मला सुद्धा कपाळाला मी कुंकू लावून घेतलेला आहे. त्यानंतर दिवा वगैरे मी इथे लावून घेणार आहे. इथे छान अशी माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे व देवपूजा केल्यानंतर खूपच मन प्रसन्न होऊन जातं व घरात सुद्धा एक पॉझिटिव्हिटी होते. त्यानंतर मला कपडे धुवायचे होते, तेच मी इथे धुवून घेत आहे व इथेच मी माझा व्लॉग एंड